एंजल 11 सलामीची जोडी स्ट्राईक वर जितू नॉन स्ट्राईक एंड वर अमर. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय उत्कर्ष. चला टाळ्या होऊन जाऊ द्या. क्वार्टर फायनलचा सामना मोठी मॅच आजच्या दिवसातील. क्रॉस बॅटेड फटका जीवनदान दिलंय जितूला. जितूला हे जीवनदान दिलंय. किती माग पडेल येणारी वेळ सांगेल. युवराज याच्याकडून आज झेल सुटला. एक बॉल एक रन धाव फलकावर लागली आहे. अमर आलाय स्ट्राईक वर. इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढले. एक धाव मिळेल. दोन्ही फलंदाजांनी एक एक धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा धाव फलकावर लागलेत. इथे मात्र वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता उत्कर्षला. तुम्ही पाहू शकता त्याच्या अंगावर टी शर्ट मॅन ऑफ द मॅचची. निशांतचा सुरेख झेल. डाईव्ह मारून पकडलेला. हा कॅच आहे का? पंचांनी अजून काही इशारा केला नाही. असं वाटलं कॅच आहे पण हा बम मारला होता असं वाटतंय. पण निशांतच्या एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय एफर्ट दाखवलेत. 3 चेंडू 3 धावा. तीन बॉल 3 रन. ओहो हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला टुवर्ड्स दी कव्हर रिजन. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 4 चेंडू 5 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. उत्कर्ष डावकरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑनसाइडला खेळलाय अमरने. चांगला फटका सजवला 2 धावेसाठी. 2 धावा आणखीन मिळतील. धावसंख्या झाली आहे 7. षटक समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 7. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरी 7 धावा. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी युवराज.
आणखीन एक जीवनदान मिळालं. आणि जीवनदान कसं मिळालंय बघा, 2 धावा. 2 कॅच सुटल्यात आतापर्यंत जितूच्या. 0 धावावर 1 कॅच सुटली होती. धावसंख्या संघाची झाली आहे 9. 1 बॉल 9 धावा. एक बॉल 9 रन्स स्कोर बोर्डवर. एक चेंडू 9 धावा धावफलकावर लागली आहेत. थोडासा खाली राहिला बॉल, थोडासा खाली राहिला, सरळ गेला विकेट किपर हार्दिकच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. दोन चेंडू झाले धावफलकावर, धावा लागलेत 9. जितू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये. सिमेंटवर बॉल आपटला, उसळी घेतली असं वाटलं होतं खेळाडूच्या डोक्यावरून जाईल. 2 धावा पूर्ण झाल्या. दोन्ही बॅटर्स चपळ आहेत, पळून काढल्यात. धावसंख्येत धावसंख्या झाली 11. संदीप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सरळ सरळ आणि आता सँडी कोणतीही चूक करत नाहीये. विकेटचं पतन, पहिला झटका चॅलेंजर संघाला लागतोय. अरे यांना भेटेल वाढेल आवडायचे. जया 11 आणि KK11 दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचंय. नवीन फलंदाज संजय बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. शॉर्ट बॉल होता, चांगला कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये हा बॉल जातोय. 1 धाव इथेही मिळते. स्टंपच्या समोर आहे का नाहीये पंच दर्शवतायत. 1 धाव लेग बायच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्येत धावसंख्या झाली 13. 2 षटकांचा खेळ समाप्त. चॅलेंजर संघाची धावसंख्या 13.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर सौरभ, स्ट्राईकला आहे अमर. चांगला फटका आहे, ऑन द राईज खेळलेला फटका. या दोन धावा तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला अमरने. इथे एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 16 झाली आहे. तिसरा बॉल बॅक ऑफ द हँड टाकला होता, सोडला असता तर निश्चित वाईड मिळाला असता. इथे 2 धावा मिळत आहेत, एकच धाव आहे. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवर 17 धावा झाल्यात. चिराग मोकाशी याचं आगमन झालंय. खास कोल्हापूर वरून आलेत या मॅचला व्हिजिट द्यायला, या मॅचची मजा बघायला. इथे झेल घेण्याची संधी आहे. विकेटचा पतन, फलंदाज बाद, दुसरा झटका. संजय होतोय बाद. आप्पा गोलंदाजी मार्कवर. तुषार मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. ओ चांगला फटका आहे. या बॉलवर 2 धावा लिहिल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 19.
ओहो, चांगला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. लेग स्पिन झाला. षटक संपलंय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 19. एक धाव. मागच्या सामन्यामध्ये पण सँडीकडून असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. आणि जर आपण पाहिलं त्यांचा 12वा खेळाडू तेच म्हणतोय म्हणजे अनिकेत की काय झालं आज सँडीला. आज बरेच वाईट त्याच्याकडून पाहायला मिळालेत. धावसंख्या झाली आहे 20. सरळ खेळलाय. खेळाडू आहेत. हो, जेल सुटला. कव्हरला खेळाडू आला नाही म्हणून 2 धावा सुद्धा मिळाल्या. बघा कुठे ना कुठे 12वा खेळाडूचा राग आम्ही समजू शकतो. अनिकेत थोडेसे रागवलेत. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 22. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल करत खेळलाय. समोरच्या दिशेने थोडक्यासाठी वाचलाय हार्ड लगामर. पण 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचली आहे 24 वर. KK11 संघाचे कोणी प्रतिनिधी असतील तर यायचंय टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. कर्णेश कोळी स्टेजवर यायचंय. पंचांचा इशारा. विकेटचं पतन. आउट होतोय अमर. जावं लागेल डगआउट मध्ये. चांगला लेग स्पिन पाहायला मिळाला सँडीकडून. विटावा गावातील वरिष्ठ खेळाडू नरेश मोकाशी यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही संघाचे कर्णधार KK11 जया ग्रुप टॉस साठी यायचंय. चालू असलेला सामना क्वार्टर फायनलचा सामना. जो संघ सामना जिंकेल तो उद्याच्या दिवसात चिठ्ठीमध्ये जाईल म्हणजे सेमीफायनल मध्ये जाईल. 3 टीम मध्ये जाईल सेमीफायनल मध्ये. त्याच्यामध्ये काय घडेल ते उद्या कळेल. उद्या बॉल आउट होतोय, चिठ्ठी होते की रनिंग येते कळेल आपल्याला उद्या. सरप्राईज आहे.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. योगेश पाटील कुठेही असतील यायचं स्टेजवर. हॅट्रिक बॉल संधी आहे सँडीला. तेजस नवीन बॅटर मैदानामध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. हॅट्रिक बॉल. स्कोर जर आपण पाहिला तर धावसंख्यावर धावफलकावर लागली आहे 24. ऑन साइडला खेळलाय. ओहो पाहूया. अनलकी 4 धावा मिळत आहेत. योगेश पाटील. योगेश पाटील जिथे कुठे असतील लवकरात लवकर या. हा वाईट बॉल आहे. ऑप्शनच्या बराच बाहेर पंच वळत आहेत इशारा करतायत. वाईट बॉल बराच बाहेर टाकलेला बॉल होता. एका धावेने धावसंख्या 29 वर पोहोचली आहे. योगेश पाटील यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत योगेश पाटील. रन आउट होईल. षटक संपलेत. धावसंख्या झाली आहे 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य क्वार्टर फायनलच्या सामन्यात एंजल 11 या संघाला. जया 11 संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. केके 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. जया 11 चे कॅप्टन टॉस साठी या. या स्पर्धेला लाभलेले पंच तांबे सर, सावंत सर आणि हिंगे सर. जिंकण्यासाठी 30 धावांचा लक्ष्य आहे. डीजे तुम्हाला विनंती असेल फक्त होळीची गाणी लावायची आहेत. त्याचबरोबर थोडासा माईकला थ्रो द्या. अजून आवाज वाढवा. परीक्षा झालेली आहे. शनिवारचा दिवस आहे. संध्याकाळ आहे. उद्या रविवारचा दिवस. फुल व्हॉल्यूम मध्ये आपण डीजे ठेवणार आहोत. के संघाचे कर्णधार आलेले आहे तिथे.
जया ग्रुप संघाचे कर्णधार टॉससाठी या. कर्णेश टॉस साठी यायचंय कॅप्टन. सन्माननीय नरेश मोकाची साहेब यांना मी विनंती करतो की कृपया टॉस साठी पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. KK11 वर्सेस जया ग्रुप एक्झिबिशन मॅच. या चार टीम एक्झिबिशन मॅच खेळतील. त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक ठेवलेले आहे. KK11 टॉस जिंकलाय. आपला निर्णय सांगायचा आहे कर्णेश. बॉलिंग ओके. तीस धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. स्ट्राईक एंडवर सँडी, नॉन स्ट्राईक एंडवर विपुल. पहिला बॉल कोणती चूक केली नाहीये. सँडी बॅक टू डगआउट. पहिला झटका एंजल 11 संघाला सँडीच्या रूपात. पुल केलाय. चेंडू आत आलाय. एका धावेने खातं उघडलंय. जितू आता आलाय स्ट्राईक वर. पहिला विकेट पहिल्याच बॉलवर आला होता, मात्र जितू स्ट्राईक वर येतोय. पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलेला हा फटका. एक धाव इथे पूर्ण झाली. ऑफ साईडला जे कोणी आहेत प्लीज त्यांनी मागे जावा. 0071 थोडस मागे घ्या सगळ्यांना प्लीज. तुम्ही नका मागे जाऊ, तुम्ही सगळ्यांना मागे घेऊन चला. बघा 0071 म्हटलं तर एकाच खेळाडूने फक्त आमच्याकडे बघितलं. आमचे मित्र इथे की जेल घेण्याची संधी आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव प्रयत्न होणार नाही. एकच धाव मिळेल.
पुढचा बॉल चांगला खेळलाय. कव्हर रिजन मध्ये एक धाव पूर्ण झाली. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. ऑफ साईडला प्लीज रिक्वेस्ट आहे. गुंडूदा थोडस सगळ्यांना मागे घेऊन जा प्लीज. सगळ्यांना मागे न्या. कृपया सहकार्य करा. थँक्यू सो मच. ओ चांगला फटका जितू च्या बॅट मधून 2 धावा मिळत आहेत. ऑन साईडच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. 6व्या स्टंपवर टाकलेला बॉल. वाईट धाव येते. एक धाव आणखी मिळेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या झाली 9. 30 धावांचा पाठलाग करतायत. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल वरच्या इशाला लागला बॅटच्या. चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये. एक धाव मिळेल. धावसंख्या 10 झाली आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. 15 चेंडू 20 धावा. पंधरा चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल होता. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा फटका फसला. डायरेक्ट हिट नाही झाली. एक धाव मिळाली. चौदा 19 असं समीकरण. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे या ओव्हरमध्ये.
14 चेंडू 19 धावांची गरज. शॉर्ट बॉल पुल केलाय. खेळाडू दूर राहिले, लांब राहिले. एकच धाव मिळाली इथे. एका धावेने समीकरण जवळ येत चाललंय. रनआउटची संधी आहे. पाहूया पंच काय इशारा करतायत. पंचांचा इशारा पाहण्यासारखा आहे. पंच उत्सुक दिसत नाहीये, म्हणजे नॉट आउट असेल हा बॉल. चला समीकरणकडे वळूया आपण. तेरा चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 13 बॉल 18 रन्स. तेरा चेंडू 18 धावा. ड्राईव्ह केलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. षटक संपलंय. जिंकण्यासाठी आता 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 12 चेंडू 17 धावा. बारा चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. अक्षय. अक्षय गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर आता येत आहेत. 12 मध्ये 17 धावा रोखायच्या आहेत चॅलेंजर्स स्पोर्ट्स या संघाला. पुल केलाय. चांगला फटका. 2 धावा सजवल्यात या बॉलवर.
ऑन द राईज खेळलेला हा फटका. 2 धावा इथे मिळाल्या फलंदाजाला. क्या बात आहे. जितू मागच्या सामन्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचवलं संघाला. एक षटकार मारला होता. सँडी आउट झाल्यानंतर पूर्ण संघाची धुरा सांभाळली जितूने. वो व्हाट अ शॉट. क्या बात है. डब्बे में डब्बा डब्बे में केक. घुटना टेक और जीतू का ये शॉट देख भाई. बढ़िया शॉट लगाया. समीकरण बघूया आपण. जिंकण्यासाठी 9 चेंडू 11 धाब्यांची गरज. आणि जसे जसे शॉट खेळले जाते तसा तसा एंजल 11 संघाचा जो 12वा खेळाडू आहे अनिकेत, त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय. कुठेतरी खुश आहे अनिकेत. बघा 12वा खेळाडू मित्रांनो तोच असतो ज्याला संघाची ओढ असते, ज्याला क्रिकेटची ओढ असते. केतन मात्रे 12वा खेळाडू पासून क्रिकेटला सुरुवात झाली होती. आज बायकरमॅन म्हणतात. हा चांगला फटका. 2 धावा इथे मिळत आहेत. क्या बात आहे. चांगला देखणा फटका. सँडी. आता समीकरण पाहूया. जिंकण्यासाठी 7 बॉल 8 रनची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा. विपुल स्ट्राईक वर. बॅक ऑफ द हँड. चांगला पिक केला. चांगला पुल केला. 6 बॉल 6 धाव्यांची गरज आहे. लास्ट ओव्हर. सोबत जोडलेत इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉल द्यायचा आहे. बॉल द्यायचा आहे.
6 चेंडू 6 धावांची गरज. अंतिम सामना या ग्रुपचा. यानंतर एक्झिबिशन मॅच होतील. 3 एक्झिबिशन मॅच खेळवल्या जातील यानंतर. ओहो, शॉर्ट बॉल चांगला ढकललाय ऑन साइड मध्ये 2 धावेसाठी. येणाऱ्या 5 बॉल मध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलेला जितू रेडी आहे शॉर्ट बॉल साठी. फक्त 2 धावेची गरज. 4 बॉल 2 रन्स. चार बॉल 2 रन. Congratulations Angel 11 once again in quarter final. या सामन्याचा क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वन्स अगेन जितू. जितू व्यासपीठावर यायचंय. जितू स्टेजवर या प्लीज. नरेश मोकाशी साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट देण्यात येईल. जितूला सन्मानित करायचंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 16 धावा नॉट आउट. आपल्या संघाला पुन्हा एकदा दुसरा विजय मिळवून दिलाय. पुन्हा एकदा ठरतोय मॅन ऑफ द मॅच दुसऱ्यांदा जितू. साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगला गेम दिवसभरात पाहायला मिळाला. एंजल 11 वन साइड एंटरटेनमेंट. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा सँडी. पुन्हा भेटूया उद्या नक्कीच. उद्या भेटूया सेमीफायनलच्या मॅच साठी. सेमीफायनल कशी होईल, कोणती टीम फायनलला जाईल हे उद्या कळेल.